लावतो. स्ट्रीट एअर कंडिशन असतात ना, इंडोर युनिट आणि 7 किंवा 8 एका महिन्यावर अतिशय पांढरे असतात बघा. हे 7 दिवसाच्या नंतरचे आणि हे जे आहेत हे साधारण 3 आठवड्यानंतर. म्हणजे हा जो रंग असतो हाच आपला चेस्टचा होतो. बिकॉज दिस इज द मोस्ट पेनिट्रेटिंग पार्टिकल साईज किंवा RSPM म्हणतो ना आम्ही. RSPM म्हणजे रेस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिकल. तो दिसत नाही आपल्याला पण असतो. सो दिस इज व्हॉट इज द कंडिशन अँड दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू सॉल्व. तिला थोडंसं कंपनीची सुरुवात आणि इन्स्पिरेशन काय होतं आणि आपण कोणकोणते प्रोडक्ट्स या ठिकाणी बनवत आहात? या कंपनीला निर्माण किंवा इन्स्पिरेशन जे होतं ती म्हणजे टेक्स्टाईल स्ट्राईक. टेक्स्टाईल इंडस्ट्री जेव्हा डॉक्टर दत्ता सामंतच्या वेळी जी स्ट्राईकमध्ये बंद झाली त्यानंतर माझ्यासारख्या टेक्स्टाईल डिप्लोमा होल्डरला काय मार्गच नव्हता नोकरीचा. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनी त्यावेळी एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने स्टार्टअप करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला की स्टार्टअप युनिट्स. आणि त्या स्टार्टअप युनिट्सवरनं ही कंपनी निर्माण झाली फिल्ट्रेशन सोल्युशन्सच्याबद्दल. त्यावेळीची ती फिल्ट्रेशन सोल्युशन्सची जी कंपनी होती त्यावेळी महत्त्वाचं होतं म्हणजे त्यावेळी टेक्स्टाईल वर्कर्सला बिसिनोसिस होत होते, कोल वर्कर्सला न्युमोकोनोसिस होत होते, एस्बेस्टॉस लायनिंगवाल्यांना अनेक छातीचे रोग व्हायचे ज्याच्यातनं त्यांचं आयुष्य फक्त 10 वर्ष किंवा 15 वर्षच असायचं. म्हणजे जर एखादा कर्मचारी किंवा एखादा कामगार 30व्या वर्षी जर जॉईन झाला तर तो 40 वर्ष त्याचंच लाईफ होतं. म्हणजे 10 वर्ष आणखी राहणार तो, हे सिद्ध झालेलं. केमिकल इंडस्ट्री तर म्हणजे मोठा प्रश्न होता की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे फिल्टर नव्हते. आणि नुकताच त्यावेळी 1990-95मध्ये अनेक संशोधन झाले आणि त्यांना लगेच लक्षात आलं की ह्याला सर्व कारण आहे म्हणजे मोस्ट पेनिट्रेटिंग पार्टिकल साईज किंवा RSPM. हे त्यावेळीचे टर्म्स यूज झाले आणि आपल्या देशात काही सुविधा नव्हती. मी त्यात संशोधन केलं आणि प्रॉडक्ट्स निर्माण केले. सो दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. सर आत्ता आपण कोणकोणते प्रोडक्ट्स बनवतो आहोत, किती या देशांमध्ये सर्वाधिक मागणीचे आहेत आणि देशाबाहेर कोणकोणते प्रोडक्ट्स पाठवले जातात? बघा असं आहे की देशामध्ये सेफ्टीचं फार विशेष कल्चर नाही आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे उदाहरणतः सांगायला जर तुम्हाला गेलो तर साऊथ कोरिया आपल्यापेक्षा कित्येक पटीने लहान देश आहे पण कित्येक पटीने आपल्यापेक्षा प्रयोगशील देश आहे. किंवा युनायटेड अरब एमिरेट्स हा आपल्यापेक्षा अत्यंत लहान देश आहे पण तिकडे पण इंडस्ट्रीज आहेत. आपल्याकडे त्याच्याहून कितीतरी संख्या जास्तनी इंडस्ट्रीज आहेत पण तरी पण सेफ्टीचा उपयोग जो आपल्या देशात आहे क्वांटिटीमध्ये तो या 2 लहान देशांपेक्षा पण कमी आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे पोटेन्शियल मार्केट आपण म्हणू शकतो पण असं नाही की ते मार्केट रेडी आहे. ते मार्केट रेडी करावं लागेल सर्वांना मिळून इन्क्लुडिंग मीडियाला की अवेअरनेस प्रोग्राम करावा लागेल. की एकावेळी असं होतं आमच्या भारतीय कामगार लोकांना असं वाटायचं की बाबा अगोदर घरचं लोकांची माझं संतुष्टा किंवा त्यांचं जेवण हे सर्व मिळालं पाहिजे. पण आज मला वाटत नाही तो प्रश्न राहील या नवीन गव्हर्नमेंट आणि मोदी साहेबांच्या काळामध्ये. आणि नक्की प्रश्न राहील की आता मी जगण्याच्या इच्छितो आणि त्यासाठी माझं आयुष्य वाढलं पाहिजे आणि त्यासाठी सेफ्टी हा महत्त्वाचा आहे. तर त्या ह्याच्याने मला वाटतं की सेफ्टीचा जेवढा तुम्ही अवेअरनेस करणार, सेफ्टीचा वापर जेवढा करणार, लोक जेवढी सेफ्टीचं उपयुक्त करणार तेव्हा सेफ्टीचा बिझनेस वाढेल. एक मिनिट प्रोडक्ट्स बनवतो सध्या, मास्क किती प्रकारचे मास्क बनवतो? करीबन साधारण आम्ही 750 प्रकाराचे वेगवेगळे मास्क बनवतो. कारण काय असतं की मास्कमध्ये आता नवीन जे ISO स्टँडर्ड आलेले आहेत त्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे की फेस साईजप्रमाणे मास्क बनवायचं एक काम चालू झालेलं आहे. आणि त्याचा जो उद्देश असा आहे की मास्क किती जरी चांगला असेल फिल्टर पण जर तो फिट व्यवस्थित होत नसेल तर तो काम होत नाही. जसं तुमचे शर्टचे साईजेस आहेत, जसे तुमचे बुटाचे साईज आहेत, प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळा राखतो.
तर ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मास्कमध्ये व्हरायटीज निर्माण होण्याचं कारण म्हणजे की ब्रीदिंग रेट हा एक ठराव राहतो की कुठच्या प्रकारचा मास्क वापरला पाहिजे. पहिल्यांदा झालं चेहऱ्याचा साईज, पण दुसरा प्रकार राहतो ब्रीदिंग रेट. जो मनुष्य टेबलवरती बसून काम करतो किंवा जो मनुष्य एअर कंडिशनिंग फॅक्टरीमध्ये काम करतो किंवा जो मनुष्य वर्कशॉपमध्ये काम करतो आणि जो मनुष्य रस्त्यावरती काम करतो किंवा जो कर्मचारी अतिशय मेहनतशील काम करतो, ह्यांचे सर्वांचे श्वास घेण्याची जे स्पीड आहे, वेग आहे, तो बदलत असतो आणि त्याप्रमाणे त्याला तो मास्क मिळाला पाहिजे. परत तिसरी गोष्ट ह्यात अशी येते की प्रत्येकांचेच जे चॅलेंजेस आहेत, गॅस किंवा कंटॅमिनेंट किंवा फायबर किंवा वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असू शकतात. म्हणजे आपल्याला त्या चॅलेंजकडे पण बघायचं आहे की कंटॅमिनेंट काय असेल, त्याचं ब्रीदिंग रेटकडे पण बघायचं आहे की किती वेगाने हा श्वास घेतो आहे आणि कुठच्या प्रकाराचा हा चेहरा असेल, त्याप्रमाणे हे मास्क वेगळ्या प्रकारचे होतात. सर, भारतामध्ये सध्या आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाला चालना मिळत असताना आपल्या गुंतवणुकीकडे किंवा आपल्या क्षेत्राच्या भरभराटीला कसं प्रोत्साहन मिळत आहे, कशी चालना मिळत आहे? बघा, या गव्हर्मेंटचं एक स्पष्ट आम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे की तुम्हाला असं सबसिडी किंवा इन्सेंटिव्ह असं काही मिळणार नाही आहे आणि सर्व काही तुम्हाला मिळेल परफॉर्मन्स बेस्ड लिंक्ड इन्सेंटिव्ह असेल. तर इंडस्ट्री कळून चुकलेली आहे की सबसिडी आणि इन्सेंटिव्ह किंवा टॅक्समध्ये कमी दर्जा हा अपेक्षित ठेवूच नका. कारण आता टॅक्समध्ये सर्वांना GST लागू झालेलं आहे, GSTचा वॅट व्यवस्थित लागू झालेला आहे. पण इंडस्ट्रीची मागणी अशी आहे की अनेक प्रकाराचे कंप्लायन्सेस कमी करा आणि त्याच्यात पहिला म्हणजे हा लेबर कोड आल्यानंतर सर्वांची अपेक्षा आहे की कंप्लायन्सेस बऱ्याच प्रकारे कमी होतील. कारण अनेक इन्स्पेक्टरेट राजमध्ये इन्स्पेक्टर्स येत असतात आणि एखाद्या लहान उद्योगाचं किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा टाईम त्यातच फेस करण्यात जातो, मार्केटिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा R&Dमध्ये जात नाही. तर हे काम गव्हर्नमेंटनी सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, टॅक्सेशनचा, कंप्लायन्सचा. इम्पोर्टमध्ये त्यांनी बराचसा प्रयत्न केलेला आहे की इम्पोर्ट्स बराबर झाले पाहिजेत, पटापट झाले पाहिजे. बँकेकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे की बँकेचे फंड्स अगोदर फक्त मोठ्या इंडस्ट्रीजलाच मिळायचे, पण आज स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला पण मिळत आहे. स्टँडर्ड्समध्ये त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे इंडस्ट्रीजला. अगोदर 10-10 वर्षामध्ये 2 स्टँडर्ड्स नाही व्हायचे. प्रॉडक्टचे स्टँडर्ड्स निर्माण झाल्याशिवाय आपल्या कन्झ्युमर्सला, भारतीय जनतेला चांगले प्रॉडक्ट्स मिळणारच नाही. तर 10-10 वर्षामध्ये 2 स्टँडर्ड पण निर्माण नाही व्हायचे. आज एका वर्षामध्ये कमीत कमी 500 नवीन स्टँडर्ड्स गव्हर्नमेंट उत्पादन करतं आहे आणि त्या स्टँडर्ड्सप्रमाणे चेक करायला आणखी अडचण असायची स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा उद्योगांची की ते टेस्ट करायला लॅबॉरेटरीज नसायचे. तर गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह असा घेतलेला आहे की ते टेस्ट करण्यासाठी त्यांनी लॅबॉरेटरीज निर्माण केलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंटने आणखी एक पुढे स्टेप घेतलेला आहे, तो म्हणजे ॲकॅडेमिया आणि इंडस्ट्री ह्यांचं मिक्सचर झालं पाहिजे. हे एकत्र कोलॅबरेशन केलं पाहिजे. अगोदर ॲकॅडेमिक फक्त त्यांच्या PhDच्या पर्पजनी करायचे, पण त्या PhDचा काय उपयोग तर नाही व्हायचा देशाच्या लोकांना आणि इंडस्ट्री R&D नाही करायची. तर आता R&D म्हणजे ॲकॅडेमिक इन्स्टिट्यूट्स, IIT किंवा VJTI किंवा असे विविध प्रकारचे इन्स्टिट्यूट जे देशभरामध्ये आहेत आपल्या, आणि त्यांना आणि इंडस्ट्रीजला एकत्र आणून नवीन नवीन प्रॉडक्ट्स उत्पादन करण्याचा जो प्रयत्न ही गव्हर्नमेंट करते आहे, मला वाटतं त्याच्यानी भविष्यात बरंच फरक पडेल. आणि शेवटचं म्हणजे एम्प्लॉयमेंट क्रिएशन, PF, ESIC, डिजिटल पेमेंट आणि समर्थ स्कीम किंवा स्किल ट्रेनिंग यामध्ये पण साथ गव्हर्नमेंट देते. म्हणजे इन शॉर्ट दे आर ट्राईंग टू क्रिएट एक इकोसिस्टम प्रयत्न करते गव्हर्नमेंट निर्माण करण्याचं की जिथे इंडस्ट्रीज तुम्ही करू शकाल आणि जर तुम्ही परफॉर्म केलं, तुम्ही ग्रोथ दिली, तुम्ही एक्सपोर्ट दिलं तर तुम्हाला इन्सेंटिव्ह पण मिळतात. पण फक्त तुम्ही इंडस्ट्रीज जाणार आणि इन्सेंटिव्ह घेणार, सबसिडी घेणार, तो रेजिम नाही आहे आता. सर, पुढील 5 ते 10 वर्षामध्ये विनसला तुम्ही कुठे पाहता? पुढच्या 5 ते 10 वर्षात आणि पुढच्या 20 वर्षामध्ये मी असं पाहतो आहे की जेव्हा आपला देश विकसित भारत होईल 2047मध्ये, विनस शुड बी ॲट लीस्ट द टॉप 5 इन द वर्ल्ड.
आहे